राजूअण्णा लवटे, प्रवीण पंडित आणि ढिकले। बगूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदेगट विजयप्पा करंजकर यांच्या पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याकरता महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हातून नारळ फोडण्यात आलं। यानंतर माननीय मंत्री महोदय यांनी श्रीफळ वाढवले। शिवसेनेचे माजी शहरप्रमुख शांभाऊ गणोरे या प्रसंगी श्रीमंत आप्पा गोडसे, अजय बोरस्ते, कैलास गायकवाड, तानसेन नन्नावरे, शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, श्रीराम कातकाडे, प्रमोद लासुरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शामराव गणोरे, राजूअण्णा लवटे, संजय तुंगार आदींसह मान्यवर उपस्थित होते। मंत्री गुलाबराव पाटील शिवसेना पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं त्यांनी बगूरकरांना आवाहन केलं। छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे एक प्रकारची समोर आम्हाला पाडण्याकरता गेल्या हे बघा मुख्यमंत्री आहे ज्यावेळेस पाण्याचे नियोजन करायचं त्यावेळेस सांगितले की पाणीपुरवठा डिपार्टमेंटच्याकडे असते। आमची पद्धतच आहे की त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांची परवानगी घ्यावी लागते। काही करू शकतो त्यावेळेस माझ्या महाराष्ट्र शासनाने होता त्यामुळे मी इकडे येऊ शकतो नाही। पण आता कमीत कमी त्या आमदार आहेत मान्य आहे पण आम्ही मंजूर केलं योग्य तर मान्य केलं पाहिजे खाली पण आमदारकीला मी निवडून आलो। ह्या निवडणुका वेगळ्या आहे, खासदारकीच्या वेगळ्या आहे, आमदारकीच्या वेगळ्या आहे। याचं लाईन जोडी तुम्ही एखादा नगराध्यक्ष आला तरी गावात संडासच काढली नाही तर तो आमदारच मेला समजून घ्यावा। तर ही निवडणूक आमदाराच्या तोट्याची जेवढी आहे तेवढी फायद्याची आहे, जेवढी फायद्याची आहे तेवढी तोट्याची आहे। त्यामुळे कोणाची हवा आहे 50% पक्ष आणि 50% व्यक्ती। बाळासाहेब शिंदे, लोकराज्य न्यूज, बगूर।